नमस्कार. आत्ता सध्या इन्फानाइट बीकन किंवा सिस्पे यामध्ये ज्या लोकांनी पैसे गुंतवले होते आणि त्यांचे पैसे वापस आले नाही, अशा गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे किंवा एक पॉझिटिव्ह न्यूज आहे की आता ते पैसे मिळण्याचे थोडेफार चान्सेस आहेत. तर ते कसे हे मी संपूर्ण तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तरच तुम्हाला काय करायचं आणि आपले पैसे कसं काय मिळणार हे कळेल. तर नमस्कार, मी प्रियंका माझ्या यूट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करते. आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. तर मी असं का म्हटलं की थोडेफार चान्सेस आहेत, तर पोलीस अधीक्षक जे घारगे होते त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती किंवा एक प्रेस घेतली होती. त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की जे मुख्य 2 आरोपी आहेत तर ते भारताबाहेर गेलेले आहेत आणि त्यांच्यासाठी रेड ऑर्डर नोटीससुद्धा जारी केलं आहे. म्हणजे त्यांना कुठल्याही पद्धतीचा विजा पासपोर्ट मिळणार नाही आणि त्यांचे जे अकाउंट्स आहेत तर ते फ्रीज केलेले आहेत. म्हणजे हा जो स्कॅम केलेला आहे तर ते जे महत्त्वाचे व्यक्ती आहेत त्यांचे अकाउंट जे आहेत ना ते सरकारनं पोलिसांमार्फत फ्रीज केलेले आहेत. आणि त्या अकाउंटवरती अकाउंट बॅलन्स जो होता तो जवळजवळ सगळा टोटल 113 कोटी जी रक्कम आहे ना ती पोलिसांच्या ताब्यात सध्या आहे. म्हणजे ती पूर्णतः रक्कम पोलिसांकडे आहे आता. आणि त्याच्यामध्ये सुद्धा 111 कोटी हे कॅश स्वरूपात म्हणजे लिक्विड स्वरूपात पैसे आहेत. आणि जे उरलेले 2 कोटी रुपये आहेत तर ते विविध प्रकारचे बॉन्ड्स असतील, शेअर मार्केटमध्ये पैसे टाकलेले असतील. तर अशा पद्धतीने 113 कोटींचा तो आकडा पूर्ण झालेला आहे. आता घारगे यामध्ये बोलताना बोललेत की आता इथून पुढची जी प्रोसेस आहे म्हणजे शासनाकडे हे सगळं प्रकरण दिलेलं आहे आणि कोर्ट जेव्हा याचा निकाल देईल एवढ्या काही दिवसातच याचा निकालही लागण्याची पूर्ण शक्यता आहे. आणि ज्यावेळेस शासन या ऑर्डर देईल की हां आता हे जे पैसे आहेत तर ते गुंतवणूकदारांमध्ये जे लोक याच्यामध्ये फसले आहेत तर त्यांना देऊन टाका, तर त्यानंतर पोलिसांमार्फत हे पैसे जे आहेत तर ते ज्यांनी यामध्ये पैसे टाकले होते त्यांच्या अकाउंटला जाणार. आता इथं प्रश्न हा की प्रत्येकाच्या अकाउंटला जाणार का, तर तुम्ही त्यांची जी प्रेस होती किंवा त्यांनी जे प्रश्नांची उत्तरं दिली त्याच्यामध्ये त्यांनी सरळ सांगितले की 113 कोटी रुपये जे आहेत ना ते त्यांच्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. परंतु फक्त 43 कोटींचंच क्लेम हे नागरिकांकडनं किंवा ज्यांनी इन्फानाइट किंवा सिस्पेमध्ये पैसे टाकलेले होते त्यांच्याकडनं करण्यात आलेलं आहे. म्हणजे रेकॉर्ड जर बघितला तर 113 कोटी रुपये त्यांच्याकडे आहे. परंतु ज्यांनी क्लेम केलं आहे म्हणजे ज्यांनी पोलीस स्टेशनला जाऊन केस केलेले आहेत की आमचे पैसे अशा कंपनीमध्ये आम्ही गुंतवले होते, आम्हाला आमिष दाखवलं आणि आम्ही पैसे गुंतवले, तर एवढे पैसे आमचे या घोटाळ्या प्रकरणात किंवा या कंपनीमध्ये बुडालेले आहेत, असा क्लेम जो केलेला आहे ना लोकांनी, जी फिर्याद नोंदवलेली आहे तर त्याची जी आकडेवारी आहे ना ती फक्त 43 कोटीच आहे. आणि त्यांनी हे सुद्धा त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलं आहे की ज्यांचा क्लेम आमच्याकडे येणार तर त्यांचे पैसे हे रिटर्न केले जाणार आहेत. आता याच्यामध्ये सुद्धा एक कोर्ट ऑर्डर त्यांना द्यावं लागणार आहे. म्हणजे समजा आमच्यासारख्यांनी पोलीस तक्रार केलेली असेल की आमचे एवढे पैसे गेले होते, आमच्याकडे त्याचे म्हणजे बँकेचं स्टेटमेंट आहे की आम्ही ट्रान्झॅक्शन स्टेटमेंट आहे की आम्ही हे पैसे जे आहेत ते त्या कंपनीमध्ये टाकले होते, त्या कंपनीत जेव्हा पैसे टाकायचे होते तर ते RBL बँकेचं खातं त्यांचं होतं आणि फक्त त्याच अकाउंटवर पैसे जात होते. आपल्याकडं म्हणजे ज्यांचे पैसे गुंतवलेले होते त्यांच्याकडे काहीही त्याचं फक्त लॉग इन पासवर्ड होतं, बाकी इतर कुठलीच गोष्ट नव्हती. तर ते स्टेटमेंट पाहिजे. आणि दुसरी गोष्ट ती कोर्टाची ऑर्डर जी आहे ना ती घेऊन यायची आहे. आता याच्या बाबतीत पूर्ण स्पष्टता नाही आहे की म्हणजे जे पैसे गुंतवलेले आहेत तर ते ABP मेंबर, AFP मेंबर, MF यांच्यामार्फत गुंतवण्यात आलेले. म्हणजे कुठलाही नवीन कस्टमर असेल तर त्याला पैसे गुंतवायचे असतील तर त्याच्यावरती एक AFP किंवा ABP मेंबर असायचा आणि तो ते पैसे गुंतवून द्यायचा किंवा ते अकाउंट काढून द्यायचा, त्याच्या अंडर ते अकाउंट यायचं.
तर आता ज्यावेळेस ती कोर्ट ऑर्डर घ्यायची आहे तर ती त्या ABP मेंबर किंवा जे AFP मेंबर आहेत त्यांनी जर केस केलेली असेल तर त्यांच्या अंडर जेवढे पण माणसं आहेत त्यांचं सगळं जे कोर्ट ऑर्डर तो व्यक्ती आणणार ABP AFP मेंबर की इंडिव्हिज्युअल स्वतःला जाऊन ते आणायचं. याच्या बाबतीत काय म्हणजे आणखी शाश्वता किंवा इतके स्पष्टीकरण आलेलं नाही आहे, त्याच्यामुळे अजूनसुद्धा वेळ गेलेली नाही आहे. ज्या कुणाचे पैसे या स्कॅममध्ये गुंतलेले आहेत आणि त्यांनी अजून देखील पोलीस तक्रार केलेली नाही आहे, FIR नोंदवली नाही आहे, त्यांना ही शेवटची संधी आहे की ही FIR नोंदवावी, जेणेकरून पोलिसांकडे त्यांनी अजूनसुद्धा पोलीस स्टेशनला पुरावे घेऊन जावेत आणि ही तक्रार करावी, जेणेकरून जे काही कष्टाचे मेहनतीचे पैसे आहेत ज्याची आशा अजिबात आता नाही आहे की भेटतील म्हणून, तर ती आता आशा थोडीफार आता म्हणजे आहे, पॉझिटिव्ह न्यूज आहे आणि हे पैसे कधी ना कधी नक्कीच भेटणार आहे. ज्या अर्थी हे पैसे पोलिसांकडे आहेत, शासनाकडे आहे, शासनाचा ऑर्डर आला की हे पैसे ज्यांनी केस केलेत त्यांना 100% हे पैसे भेटणार आहेत. त्यामुळे अजूनसुद्धा कोणी FIR केलेली नसेल किंवा माहीत नसेल तर त्यांनी नक्की जाऊन FIR करावी. काय म्हणतात ना, ट्राय बट डोंट क्राय. प्रयत्न करतच राहिले पाहिजेत. आता हे नवनाथ आवताडे एवढे मीटिंग घेतोय आणि सांगतोय की आम्ही रोड मॅप केलाय, अगस्त मिस्त्री सांगतोय, परंतु त्यांच्याकडनं पैसे येतील याची काही गॅरंटी एवढी जास्त वाटत नाही आहे. ते फक्त तोंडाच्या वाफा आहेत, परंतु पैसे जर आले तर शासनाकडनं पोलिसांकडनं येऊ शकतात. त्यामुळे जर तुम्ही FIR केलं नसेल तर नक्की करा. माहिती आवडली असेल तर तेवढं चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. तर परत भेटू नवीन काही अपडेट आली तर.